नाव सांग. हुशार आहे. इकडे ये इकडे. हो का आपली पण युट्यूब आयडी बोलायच्या. बोल की. बोल की. आवाज काढ. कसला आवाज काढतो इकडे. समजले का तुले काय जेवण बोलते आवाज काढतोय बाहेर. इकडे इथे ये. आवाज काढ की तिथं हे होतं या ठोकळ्याचा आवाज काढ. ठोकळा कर. हे कसलं ठोकळ्याचा आवाज काढतोय बघ की काढतोय. बघू बैल राखताना कशी करते. त्याच्याकडे नाही लक्ष गेल्यावर त्याचं चालतंय. ते असू दे ग पण काढ ना आवाज. काढ की दाखव. हळूच काढतंय ती गप्प होय तेवढे त्याचं. होय घाबरत. अयो मांजराचं तर लय डेंजर काढतोय बाबा होय नाही जण हो, नाही ना. त्याचं लय येत होता येत नाही का नाही. येतंय. आजी बिलीच होती. मी लय भेलते बाबा काढ आवाज. येत नाही त्याला. ए येते वाटतं. मग दाखव बरं. हा, ते आपल्यापेक्षा शार्प आहे. ते म्हणाल मला सगळे मिळून घ्या. हे जेवताव काय हा. काढायचं का नाही हात चल तुम्ही. ये इकडे. तिकडं काय करता स्वयंपाक तिकडे बी चुला आहे का. चुली छान आहे तर. गॅस संपला पापले बघ आमचा कसा बोलतोय. तुला नाही येत. शंभू बी लय भारी बोलतोय. मग अशी कसं बोलत कसं बोलत होता मी. काय म्हणतो पायच करे ना यो का असं दाखव आहे. काढ आवाज. नीट जर तो आजी फोटो हा, ते- काढायचा तसंच निघत तेव्हा त्रिशा कशी इकडे, बोलत होती, इकडे. कसली गाजली या. शाळेत कितीला जातो बा. कशी बोलली याच्यात तुला येतंय का कशी आमच्या बोलत दोघीचा होती? व्हिडिओ कसला कशी भांडत होती ना. हा तू तकलीस का तू तकलीस का कशी बोलत होती तसं बोलावं लागतंय त्याच्यात. झाली बघ चालू. जेवायचं नाही का तुला? नाही त्याच ते वरणी कवर राहिलं टिंकू. खाली सोड की. हा हा खाली उतर. खाली जा की. व्हायरल होतोय तू. व्हायरल होताय तो युट्यूबला ही काढ तोंडातलं काढ. आता बघ. हा काढ बरं मांजरी. मांजरीचा आवाज काढला अय्यो. तोड कसं करते. बघ की तू म्हणजे चिडल्यावर माझा कसा आवाज येतो? अजून अजून कसं अजून दुसरं. छान चांगले येते. नाच बरं नाच. मांजराचा काढा बरं आवाज. नीट काढ नीट मार. त्याला म्हणा तुला येते का. त्या कानात वाजव ठोकळा. त्याला कळेल मग. कानात. हा हा जा जा वाजव. दादा दादा वाजव. हा, कर कान पुढे त्याचे. आता वर हा वरी चढून आहे डोकळा डोकळा मांजरा काढून मांजर. मांजरा डेडे गँग आहे ती. वाजवताव काय मग. हे जी बाग तुमचीच आहे का. ही काय म्हणतात त्याला. होय तुमची आहे का. हो. ही तुमची थोरली बहीण आहेत ना. तर आमच्या जाऊबाईच्या ह्या बहीण आहेत. त्यांच्यावर त्या मोठ्या आहेत त्या दुसऱ्या. त्यांच्या घरी आलोय आम्ही. उतर खाली. इकडं तूर आहे ना. इकडं तुरीच्या शेंगा आहे त्या. शेंगा म्हणजे आखी बागच आहे तुरीची. आणि इकडं द्राक्षे. आमच्या जाऊबाईच्या बहिणीच्या घरी आलतो आम्ही. तिथं त्यांच्या भावाचं आहे. हे यांची शेती लय छान आहे शेतीचं.
लागलाय की द्राक्षाचं घर दिसलं हम्म. बारकोला घर दिसलं का? बघितलं द्राक्ष लागायला चालू झाले आता. भाऊची तूर बघ कसली आली ह्याच्या फुलीकडं आहे ना तो का असली काय ह्याच्यात असते बघा तसला बारीक गोळ तांदूळचा. गुळची भाजी ह्याच्यात तर लय भारी लागते. द्राक्षातली. ऋषीच्या घरच्या एखादा फोन नाही आला हा माझ्या म्हणलं असं नाही बोर. निमित्त चाललं दाजींना काय होतं शुगर रानात हिंडायला लय छान वाटतंय असं आहे का नाही फिरायला. मग इथं एखादं छपार बांधावं किंवा खोली बांधावी ना असं रानात रोज उठून रानात कामाला रानात चूल. नाही करमत रे थोडे दिवस बरं वाटतंय पण नाही करमत सवय लागलेली तिकडली. लोकांच्या ह्याला किती माल पडला बघितला का? हो आता शिक माल लागायला लागलाय. काय त्याला नाही एवढा पडला अरे कुत्री चावते ती का आ बाबा ओळखीचं तिथं होतो की आम्ही. आला की दिली की हा एक इथं चांगलं आहे. हा त्या दाजींचे जे म्हणलं पत्रे तिथं जाऊन द्यायचे मला म्हणलं तिथं नको माझ्याजवळ. हे काय रुटाचं आहे रुटीचं झाड आहे का हो? का चापा आहे? रुटीचं आहे रुटीचं. गुलाबी वेगळीच आहे रूट आहे ना. बघ हे मऊ आहे ते आतून गोल्डन कडने तुरट तुरट लागत होता. इकडं बोरीची झाडं कुठे पण आहे ती बोराची झाडं वावरात माळात कुणीकडे. हे कशाचं रान आहे तुरीचंच दिसतंय कोणाचं तरी आहे ना. ही पलीकडलं ती पण कोणाचं तरी आहे. हे ना ओरड्याला आली आहे ना. कसली भारी तुर आली. तो का आमच्या हाकाचे तिथं राहतो कुठं का बघून ते घर कुठे इकडं तो हे काय हेच चला की असं जाऊ. आणि ती आता आपण उतरलो होतं ती कोणाचं होतं आपण जेवलो तिथं त्या का आमच्या त्यातला राहतो तिथं आधी राहत होत्या ना. ती आता तुमचं भाऊन ते राहतात ना. आले वर इकडे आले आता राहायला. हो. आपण हे कोणते पट्ट्या आहेत आपण जे बंगल्यात त्या केला होता हम्म. त्याच्यावर. ही तळ आहे ह्यातच पडलं होतं काय तुमचं ना ना शेततळ. हात पवायला भारी आहे. इकडं अशी शेततळी असते ते रानात. बाळ पडला मध्ये. लेकराला पवायला शिकवाय चांगलं आहे. मग सुंदर मावशीचं घर तिकडं बघते. सगळं इथलं इथं अंतरावर होते. तिथं कोण असतं आता शिंजो मावशी? होता का हां गाडी लावलेली त्या आमच्या आकाच्या 2 नंबरच्या बहिणीचा बंगला होता. होय. तिथं कोण असतं शिंदो मावशीच्या घरात? तुझा लेक सोन नवरा कसं पळत ओय खुटीवर पडचाल. अयो आता व्हायरल होतो व्हिडिओ. लपलंय जाऊन. आणि गाणं 2-4 भूमिकाला दे. 2 महिने घेतले तोवर माझा इथं. मोजकाच एकदा शब्द पण आवाज कसला आहे बघितलं. लयचं बळ आहे. अरे तो बरोबर बोलत असेल पण इकडं. त्याचा लय लहान आवाज आहे ना त्याच्यामुळे तसं. लहान हाय व्हायची गे कोरियन अरे आवाज मांजर कसं वरडतंय बघ. मांजराचा नाही त्याचा लहान बाळागत आवाज येतो आणि तो मोठ्या माणसागत बोलतो ते युनिक वाटत. आता आम्ही त्याला 2 बैलगाडी आणि होय. डेमोसाठी 1 लाख रुपये घेणार आहे. बैलगाडा होय नुसता बैलगाडी शर्यतीला 1 येडा मारू दे. होय बघतो काय तो त्याला भीती नाही का वाटत हाणाल मार. सवय लागली. त्या गाईला बी सवय लागली ह्याची.
लय शार्प आहे. ते साईड लावले बोला की तुमची हो ये इकडे इकडे काढ काढ सोलापूर साईडला मी सांगते ये इकडे काय काय नाही नाही एकटाच हा येडे काढू का म्हणते. ये इकडे इकडे इथे इथे ये की इथं सांग इथं कधी जायचं हा, जेव्हा हे करा तुम्हाला खायला. कधी का उद्या काय लग्न आहे तुझं मटन सांग किती तुम्हाला भाती करा की कशाचं चिकन आहे का बकऱ्याचं नाही म्हणून मी इथं थांबलोय आमच्या हिचं लग्न आहे. लग्नाला. अयो अयो गायचं ठेवू का कशाचं बैलाच माझ्या ह्याच्या फोन लावा बरं पापल्याकडे आहे का फोन का कुठं पल्ला आहे मी रानाला त्या दिवशी म्हणतोय कशाचं काढून मटण खाल्ले काय ह्याचं त्याचं नसते हा बारक्या खोंडाचा आयो जा की मग त्यापाशी पळ. त्याला हे कर, कवटाळ त्याला, जा. मांजराचा आवाज काढा बरं का का व्हायरल होईल. होय काय चालले भारी येते दाखव रे यांना बी होय कस काय शिकला रे तू कॉप म्हणते का? तसं कॉप नाही. नसतंय त्याला येतंय. त्याला लय भारी येते कुणाचा आवाज चांगला आहे तो? ह्यांचा चांगला येते का नाही तुझ्यापेक्षा भारी येते है का नाही कोंबड्या नाही चांगला आहे तुमचा आवाज तुझा दाखव कसा घाण आवाज येते किती भारी तुझा दाखव की आवाज कसा. लय chapter आहे. ती जाऊ दे, ऐक माणूस भारी की. येतो. होय रे? तू मांजराचा आवाज काढून दाखव रे ते मांजराला पकडल्यावर आमच्या तर कलवण लागल्या कशा असते कलवण लावल्या मालिक घेऊन गेले चला की येतात का बरू लागलाय तुला नका जाऊ. मला नाही राणीला ते आता 10 लाख 4 लाख भरावं लागलं काय रे बाबा आताची गाडी सगळ्यात जीपीएस आहे. जीपीएस एवढी इन्क्लुडेड आहेत की ती निघत पण नाही. मग मी खवळती. इंजिन फिट आहे. हे सगळ्या गाड्यांचं आता जीपीएस येलो नंबर प्लेटची गाडी ना आता तरुण जाते ते एवढं इन्क्लूड झालं जीपीएस की त्याचं आहे किती ना average आहे? हिचं म्हणजे आता हे सोलापूर हायवेला म्हणलं तरी ती कसं हा पुरीच्या तोंडावर दगड घातलेला नाही र कसा घातला होता अयो कुणी घातला होता बुटी कशी भरायची होय इकडे सांग मला ए दाद्या दर हा दर दे. उशीर झाला सगळ्यांच्यात आमच्या जाऊबाईच्या 4-5 बहिणींच्या इथे हिंडलो चहा झाला दिवसभर लई चहा झाला इतका 7-8 कप चहा झालाय मी दिवसातनं एकदा चहा प्यायचे तर 7-8 कप चहा झालाय जेवण झालंय हळदी कुंकू सगळ्या रानाने अशी द्राक्षाची बाग बघितली परत तुरीच्या बागा बघितल्या इकडची रानातली घरं इतकी भारी आहे ती ना इतकं छान वाटतं ना लई भारी वाटतं तर असं आता असंच फिरून चालू आहे आता संध्याकाळच्या वाजले असतात 5 तर आता आम्ही निघालोय पुण्याला खास इकडं यारमाळा येडाई दर्शन घ्यायला देव बदलायला आणि पत्रिका द्यायला ह्यांच्या इकडच्या पाहुण्यांना रावळ्यांना आमच्या आत्यांच्या मामांना पण म्हणजे ह्यांच्या मामाला आमच्या आत्यांच्या भावांना पण पत्रिका द्यायच्या होत्या म्हणून आलं तर इकडं तर ही बी बाकीचं काही बोलत नाही इकडचं लोकेशन कसं वाटतंय मला तर लय आवडतं इकडचं इतकं छान आहे ना बघण्यासारखं रानातलं लय भारी मला तर लय करमन आम्हाला तर शेती असते का मी लय शेती केली असते इतकी का शेतीत काय बी पिकवलं असं रोज उठून रानात आले असते रानात चूल बिल मस्त आता हे रेडको काय मारते काय की बाबा हायक हायक
वासरू मारतं इथं. आम्हाला जाताना नाही मारलं, पण येताना काय झालं त्याला काय ना. गाय बारकी आमच्या जाऊ बाई काय निघालं ते हळूहळू हळूहळू त्यांचं चाललंय. आम्हाला जायला उशीर होईल. तर चला पुढचा ब्लॉग बघा. आता लय दम लागला. बघा तुरीच्या शेंगाचं रान मला लय आवडत असतं. अवतार तर गाडीत कसा झालाय काचा उघड्या ठेवल्यामुळं. हे अशी रानातली बाबळीची झाडं बिडं लय दिवसातून लय वर्षातून लहानपणी बघितलेली, त्याच्यावर आता बघा भेटायला पुण्याला गेल्यापासून काय नाही. हे अशी बाबळीची रानं खाली सरपान ढाळलेलं म्हणजे तोडून टाकलेलं असते. ते नेतात शेतकरी, छान वाटतं. बोरीची झाड आहे, तुम्हाला इथं बोर एक दाखवते मी. लय भारी गोड बोर आहे त्याची. तर बघा चिंचाचे झाड आहे, एकच झाड आहे चिंचाचं, पण ह्याला खाली चिंचाच नाही. मला मिठान चिंचा खायच्या होत्या, पण वरी चिंच आहे त्याला, खालच्या बाजूला नाहीत. जाऊ बाई आमच्या थांबल्या तिथंच, त्यांच्या बहिणीला बोलत आम्ही आलो पुढं. जाऊ आणि ते गेलेत पुढं. मी चालले ब्लॉक काढत काढत. हे बघा इथं शेततळं दुसरं एक. बोरीचं झाड तिकडं आहे पण लय लांब आहे. आता इथलं बोरीचं झाड दाखवते. चालले होते खरं, पण कुत्रंच मागं लागलं आहे माझं. मी परत तिथं माघारी आले. आमच्या जाऊबाई आहे त्या मागं, आता त्यांच्याबरोबर जाते. गेलो बाय माघारी. तर हाय बघा तशी का आलो आहे आम्ही. रात्रीची 1 वाजली. आम्ही आत्ता नेमकंच पोचले. देवावरून आल्या तोंडात पाय धुवत नाहीत. तोंडात पाय काय नाही धुतलं, डायरेक्ट हातरून टाकले. तर गाडीत बसून बसून माझे पाय केवढे सुजल्यात बघा तुम्ही. बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. हे दोरा जे आहे का हे अख्खा सगळा फिट झालाय. हे सुजलाय पाय, हे अख्खा फिट झालाय. बसून बसून असं होते. हे अख्खा पूर्ण पाय सुजलाय एवढा. अख्खा इथून तिथून सुजलाय बघ. वरी सुद्धा जाय नाही एवढा. एवढा दुखतोय तर ना की बस. हे पण तेवढा सुजलाय. पट्टे बी एवढ्या फिट झाले ते. अयो प्रवास काय सुखाचा नाही. उलट्याही ना होत असतात मला, उलट्या ती नाही झाल्या, पण असं पाय सुजलाय. पण दुखाय बी एवढं लागलं आहे ना, नुसतं ठणकाय लागलेलं आहे. आणि इथं शंभूचा पण पाय सुजलेत. सुजलं नाही त्याचं दुखायला लागलेत. झोपलं यांचं शंभू. तर चला मी पण झोपते आता. गुड नाईट, बाय. लई पाय सुजले आता कशाने वसरून काय माहिती आहे. इंजेक्शन घ्यावं लागणार आहे उद्या.